आज आपण डिस्कस द व्हेरिएशन ऑफ ग्राफ ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलॉसिटी वर्सेस टाइम अँड ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम हा घेणार आहे. फक्त याच्यामध्ये जो पार्टिकल आहे तो परफॉर्म करतो लिनियर एसएचएम, बरोबर. आता याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम बट इट स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, आणि आत्ताचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये पार्टिकल स्टार्ट होतोय तो कुठून स्टार्ट होतोय, एक्स्ट्रीम पोझिशन पासून. लक्ष द्या. आता या ठिकाणी क्वेश्चन असा असतो बघा, डिस्कस द व्हेरिएशन ऑफ ग्राफ ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन अगेन्स्ट टाइम व्हेन पार्टिकल परफॉर्म लिनियर एसएचएम अँड स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशनच्या ऐवजी एक्स्ट्रीम पोझिशन एवढाच फक्त बदल आला की सगळं ऑब्झर्वेशन बदलत राहतं. आता याच्यामध्ये आपण एक गोष्ट शिकलेलो आहे की जेव्हा एखादा पार्टिकल हा लिनियर एसएचएम मध्ये असतो त्यावेळेला त्या पार्टिकलवरती असणारा जो फोर्स असतो तो असतो F = -kx, बरोबर. त्यानंतर त्या पार्टिकलचं जे ॲक्सेलरेशन असतं ते काय असतं, -ω² × x. त्यानंतर पार्टिकलची जी वेलॉसिटी असते ती किती असते, +- ω √A² - x². आणि शेवटचं जे आत्ता महत्वाचं आहे त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असतं, x = A × sin of ωt + α. आणि याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे व्हेन पार्टिकल परफॉर्म लिनियर एसएचएम इट्स डिस्प्लेसमेंट इज x = A × sin of ωt + α. आता क्वेश्चन मध्येच आपल्याला काय सांगितले, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, बरोबर. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचंय बघा, एक्स्ट्रीम पोझिशन साठी या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू काय असते, π/2 किंवा 3π/2, बरोबर. मग या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू आपण काय टाकली, π/2 टाकली, म्हणजे sin of ωt + α. अल्फाच्या जागेवर काय टाकलं आपण, π/2. पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, sin of π/2 + θ. sin of π/2 + θ इज इक्वल टू काय असतं, cos θ. म्हणजे sin of π/2 + ωt असेल तर या ठिकाणी काय येणार, cos ωt. मग या ठिकाणी आहे बघा, x = A × sin of ωt + π/2. म्हणजे हे साइनच्या जागेवर काय येणार आहे, cos येणार आहे, cos ωt. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय मिळेल, x = A × cos ωt. इक्वेशन नंबर 1. दिस गिव्स डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, बरोबर. आता त्याच्यानंतर आपण काय करतोय, बाय डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी डेफिनेशन काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. v = काय, dx/dt. म्हणजे d/dt. आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय, A cos ωt, ती आपण इथे टाकली, बरोबर. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना हा जो A आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -sin. काय असणार, -sin ωt. आता या ठिकाणी ωt हे फंक्शन वेगळं आहे, ωtचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. आणि ωtचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतो, ओमेगा. म्हणून इथं काय आलं, -Aω sin ωt. इक्वेशन नंबर 2, बरोबर. आता या ठिकाणी परत आपल्याला काय करायचंय, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. म्हणजे ॲक्सेलरेशन तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही एकतर डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता किंवा वेलॉसिटीचा पहिला डेरिव्हेटिव्ह. मग या ठिकाणी लिहिले बघा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू dv/dt. मग d/dt आपण आहेच लिहिते, आणि या ठिकाणी v ची व्हॅल्यू काय आहे, -Aω sin ωt. आता बघा हे -Aω आहे असेल, -Aω. आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आला, cos ωt. आणि ωtचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा, तो ओमेगा या ओमेगाला मल्टिप्लाय झाला, त्यामुळे काय आलं इथं -Aω². आता लक्षात घ्या, मग ऍक्सेलरेशन काय मिळालं, -Aω² cos ωt. इक्वेशन नंबर 3. म्हणजे आपण काय केलं, पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट घेतलं, बरोबर. त्यानंतर त्याची वेलॉसिटी घेतली. आता वेलॉसिटी कशी घेतली, पहिला डेरिव्हेटिव्ह घेऊन, आणि पुन्हा वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेऊन काय मिळालं, ॲक्सेलरेशन. म्हणजे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे 3 इक्वेशन आपल्याला मिळालेत. आता त्याच्यानंतर काय करायचंय, टाइम कन्सिडर करायचंय. टाइम कन्सिडर करताना आपण लास्ट लेक्चरला पण सांगितले की एक सिंपल लॉजिक वापरायचं, सगळीकडे 0 1 2 3 4 5 ते लिहायचं. त्यानंतर ωt मध्ये सुद्धा 0 1 2 3 4 5. आता याच्यामध्ये फक्त काय करायचंय, जर टाइम लिहायचा असेल तर t/4 फॅक्टर कॉन्स्टंट ठेवायचं, बरोबर. आणि ωt फेज लिहायचा असेल तर π/2 फेज कॉन्स्टंट ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी काय येणार, 0t/4 1t/4 2t/4 3t/4 4t/4 आणि 5t/4. त्याच्यानंतर जो ω2 फॅक्टर आहे, ωt
बरोबर. ओमेगा टी म्हणलं की फेज येतो. फेज म्हणलं की लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलं आपण लास्ट लेक्चरला की इथून ते इथपर्यंत एक वेव्ह कंप्लीट झाली तर हे किती असणार 2 पाय रेडियन. त्याच्यानंतर अर्ध जर व्हॅल्यू घेतली तर हे किती असणार पाय रेडियन आणि त्याच्या निम्म जर घेतलं तर किती येणार π/2 रेडियन. बरोबर का. मग हे π/2 आपण कन्सिडर केले. मग टाइम यासाठी किती असतो T/4 असतो आणि त्यासाठी फेज अँगल किती असतो π/2 रेडियन. मग π/2 आपण फिक्स जर केलं तर पहिली व्हॅल्यू काय येणार 0 π/2 1 π/2 2 π/2 3 π/2 4 π/2 आणि 5 π/2. बरोबर. त्याच्यानंतर मग आता आपल्याला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन. मग डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इक्वेशन 1 मध्ये टाकायचे इथं. मग जर इथं ओमेगा टीची जर व्हॅल्यू टाकली तर पहिली व्हॅल्यू काय आहे 0 π/2 म्हणजे 0. मग कॉस 0 किती 1. मग 1 इंटू ए किती येणार ए. पहिली व्हॅल्यू काढायची. नंतर या ठिकाणी 1 π/2. बरोबर. मग इथं कॉस इंटू काय येणार π/2. π/2 म्हणजे 90. मग कॉस 90 ची व्हॅल्यू किती 0. 0 न ए ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार 0. आता लक्षात घ्या या दोन व्हॅल्यू जर माहित असतील तर सगळ्या पुढच्या व्हॅल्यू काढता येतात. कसं तर पहिली व्हॅल्यू आली प्लस ए, नंतरची व्हॅल्यू येणार 0, त्यानंतर काय येणार मायनस ए, त्यानंतर काय येणार 0, परत काय येणार प्लस ए, परत काय येणार 0 मायनस ए 0 प्लस ए 0 या पद्धतीने. बरं असं का होते कारण हे जे सगळे फंक्शन आहेत कसले फंक्शन आहेत हार्मोनिक फंक्शन्स आहेत. म्हणजे 0 प्लस ए 0 मायनस ए 0 प्लस ए या पद्धतीने म्हणजे वाढणार कमी होणार वाढणार कमी होणार म्हणजे हे हार्मोनिक फंक्शन्स आहेत साइन आणि कोसाइन किंवा डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन. आता या सर्व व्हॅल्यू कुठे टाकायच्या वेलोसिटीच्या इक्वेशन नंबर 2 मध्ये. इक्वेशन 2 आपल्याकडे इथे बघा मायनस ए ओमेगा इंटू साइन ओमेगा टी. ओमेगा टी ची पहिली व्हॅल्यू काय आहे 0. मग 0 जर आपण इथे टाकलं तर साइन 0 0 0 इंटू मायनस ए ओमेगा किती येणार 0. परत काय टाकली 1 π/2 मग साइन π/2 दॅट इज साइन 90. साइन 90 किती 1 1 इंटू मायनस ए ओमेगा काय येणार मायनस ए ओमेगा. आता पुढच्या व्हॅल्यू काय येणार इथं 0 आलं तर मायनस ए ओमेगा, परत काय येणार 0, परत प्लस ए ओमेगा 0 मायनस ए ओमेगा. सिमिलरली आता पुन्हा ओमेगा टी फेजच्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकायच्या म्हणजे आपल्याला काय मिळेल ऍक्सेलरेशन. काय मिळेल ऍक्सेलरेशन बघा मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि कॉस ओमेगा टी ची व्हॅल्यू काय 0. मग कॉस 0 किती 1 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि त्यानंतर काय कॉसची व्हॅल्यू 90 इथं. मग कॉस 90 किती आलं 0 0 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर किती आलं 0. आता पहिली व्हॅल्यू मायनस ए ओमेगा स्क्वेअर, दुसरी व्हॅल्यू 0, मग तिसरी काय येणार प्लस ए ओमेगा स्क्वेअर 0 मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0 प्लस ओमेगा स्क्वेअर 0 मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0. ह्या सर्व व्हॅल्यू हार्मोनिक फंक्शन्स असल्यामुळे पुढच्या व्हॅल्यू सगळ्या सेम राहतात. बरोबर. आता हा टेबल तयार झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचा असतो ग्राफ काढायचा असतो. ग्राफ कुणाचा आहे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलोसिटी वर्सेस टाइम, ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम. बरोबर. म्हणून आपण काय केले इथं एक्स ऍक्सिसला टाइम घेतलाय आणि वाय ऍक्सिसला काय घेतले डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन. बरोबर. आता टाइम जो आहे तो फिक्स आहे. या ठिकाणी आपण काय म्हणतोय 0t/4, इथे काय असणार 1t/4 2t/4 त्यानंतर 3t/4 त्यानंतर 4t/4 5t/4 त्यानंतर 6t/4 आणि 7t/4 अशा पद्धतीनं सर्व व्हॅल्यू आपल्याला घ्यायचे. मग आता फक्त विचार काय करायचा बघा की ज्या वेळेला टाइम 0t/4 आहे त्यावेळेला डिस्प्लेसमेंट किती वेलोसिटी किती आणि ऍक्सेलरेशन किती. मग 0t/4 ला डिस्प्लेसमेंट किती प्लस ए. मग प्लस ए म्हणल्यानंतर इथं 0t/4 आणि इथं प्लस ए. बरोबर. पहिली व्हॅल्यू 1t/4 पाहिलं 1t/4 ला डिस्प्लेसमेंट किती 0. 1t/4 ला काय 0, मग इथं 1t/4 येईल. बरोबर. त्यानंतर 2t/4 ला काय येणार मायनस ए, परत काय येणार 0, परत काय येणार प्लस ए, परत काय येणार 0, नंतर काय येणार मायनस ए 0 प्लस ए या पद्धतीनं. बरोबर. म्हणजे वेव्ह त्या ठिकाणी तयार होणारे कोणत्या प्रकारची एकतर साइन वेव्ह नाहीतर कोसाइन वेव्ह. मग या ठिकाणी इथून वेव्ह स्टार्ट झाली या पद्धतीनं आणि फ्री हँड करून काय करायचं ती वेव्ह कंप्लीट करायची. बरोबर. त्याच्यानंतर पुढं आता वेलोसिटीसाठी काय करायचंय टाइम घ्यायचा आणि वेलोसिटीचं बघायचं 0 ला किती 0. मग या ठिकाणी काय येणार पहिला पॉईंट 0 ला 0. दुसरा पॉईंट बघा 1t/4 ला काय मायनस ए ओमेगा. मग 1t/4 कुठे या ठिकाणी आणि तो येणार मायनस ए ओमेगा, परत काय येणार 0, परत काय येणार प्लस ए ओमेगा, परत 0 मायनस ए ओमेगा 0 प्लस ए ओमेगा आणि फ्री हँड करून ते जोडायचं. मग काय येणार
या पद्धतीनं वेव्ह, बरोबर. त्याच्यानंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांच्या ग्राफमध्ये काय आहे, तर ए पासून सुरुवात आहे, एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात आहे, म्हणजे तो जो ग्राफ असेल तो कोणता असणार, कोसाइन वेव्हचा. कोणता असणार, कोसाइन वेव्हचा. त्यानंतर वेलॉसिटी वर्सेस जो टाइम ग्राफ आहे त्याच्यामध्ये सुरुवात कुठून आहे, स्टार्टिंग पॉइंट 0 आहे किंवा ओ आहे, बरोबर आहे का, ओरिजिन आहे, त्याने ते निगेटिव्ह साइन वेव्ह त्या ठिकाणी दाखवणार आहे, बरोबर. म्हणजे इथं काय असणार आहे, साइन वेव्ह. आता सिमिलरली काय करा, ऍक्सेलरेशन बघा. ऍक्सेलरेशन टाइम 0 असताना किती, -ω². 1t/4 असताना किती, 0. मग 0 ला किती, -ω², नंतर 0, परत काय येणार, +ω², परत 0, -ω², 0, +ω², 0. फक्त फ्री हँड करून जोडायचे या पद्धतीनं, बरोबर. म्हणजे तुम्हाला मिळालेले जे ग्राफ आहेत ते साइन वेव्ह मध्ये असतील नाही तर कोसाइन वेव्ह मध्ये असतील, म्हणून याला सिंपल हार्मोनिक मोशन सुद्धा म्हणतात. मग याच्या ठिकाणी आपण काय लिहिले, कोसाइन वेव्ह आहे. मग हे कन्क्लुजन मध्ये आपण लिहू शकतो की डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम हा कोणता ग्राफ आहे, कोसाइन वेव्हचा आहे. वेलॉसिटी वर्सेस टाइमचा कोणता ग्राफ आहे, साइन वेव्ह. त्यानंतर ऍक्सेलरेशन वर्सेस टाइमचा कुठला आहे, कोसाइन वेव्ह. आणखी काय सांगता येईल की डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ टाइम. म्हणजे प्रत्येक वेळेला इक्वल डिस्टन्स ते इक्वल टाइम मध्ये कव्हर करतात आणि पुन्हा पाथ ते काय करतात, आहे तसा फॉलो करतात. दुसरं काय सांगितलंय, फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी यांच्यामधला फेज डिफरन्स किती असतो, π/2 रेडियन. वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन यांच्यामधला फेज डिफरन्स किती असतो, π/2 रेडियन. आणि डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन मधला फेज डिफरन्स किती असतो, π रेडियन. आणि त्यानंतर प्रत्येक वेव्ह जी आहे ती प्रत्येक पाथ ही काय करते, रिपीट करते. एक वेव्ह कंप्लीट झाली की पाथ रिपीट करते. किती फेज डिफरन्स न रिपीट करते, 2π रेडियन. अशा प्रकारे तुम्ही या ग्राफचं कन्क्लुजन घेऊ शकता. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व फिजिक्सचे कन्सेप्ट एकदम मराठीमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगण्याचा आपला प्रयत्न असतो. तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.